शिवाजी महाराज टर्मिनसवरून सोलापूरकडे निघालेली वंदे भारत एक्सप्रेसला काल पुण्यातील प्लॅटफॉर्म क्रमांक 3च्या अलीकडे मोठा अपघात झाला। पुण्यातील जो प्लॅटफॉर्म क्रमांक 3 आहे त्याच्या अलीकडे असणारं जे डायमंड क्रॉसिंग आहे तर तिथे हा अपघात झालेला आहे आणि ज्या ठिकाणी हा अपघात झाला आहे त्या ठिकाणी आता आपण पाहतो की कशा पद्धतीने इथे सगळं आता मेंटेनन्सचं काम सुरू झालेलं आहे। काल जेव्हा ही घटना घडली तर त्यावेळी याच डायमंड क्रॉसिंगवरून जात असताना या रेल्वेचा जो चौथ्या फळीतला डब्बा होता तर तो घसरला, त्याचं एक चाक घसरलं आणि हा मोठा अपघात झालेला आहे। आणि या अपघातामध्ये वंदे भारत जी एक्सप्रेस आहे तर वंदे भारत पहिल्यांदा या रुळावरून खाली घसरलेली आहे। खरं तर वंदे भारत ही अतिशय महत्त्वाची ट्रेन मानली जाते आणि ती या रुळावरून खाली घसरल्याने मोठ्या चर्चा ज्या आहेत त्या केल्या जात होत्या। मात्र हा इतका मोठा अपघात असला तरीसुद्धा या अपघातामध्ये सुदैवाने कोणीही कुठलीही जीवितहानी झालेली नाही आहे। मात्र जेव्हा हे सगळं झालं त्यानंतर आता सगळ्या मेंटेनन्सच्या कामाला सुरुवात झालेली आहे। कारण जरी हा अपघातामध्ये कोणी गेलं नसेल तरीसुद्धा हा अपघात अतिशय गंभीर होता। जी मुंबईकडून सोलापूरला निघालेली वंदे भारत एक्सप्रेस होती 2225 असा या वंदे भारतचा नंबर होता। ह्या वंदे भारतचा चौथा डब्बाची एक ट्रॉली या रुळावरून घसरली आणि ती पुणे रेल्वे स्थानकात प्रवेश करतानाच ही ट्रॉली जी आहे तर ती साधारण 7:30 वाजता खाली आली या रुळावरून। आणि हा जो आपण समोर बघतोय रूळ तर याच रुळावरून जे क्रॉसिंग दिसतं आपल्याला समोर तर या क्रॉसिंगवरून जात असताना पुढचे डबे गेले या सगळ्या रुळावरून पुढे। मात्र जो 15वा डबा आहे तर तो त्याचा एक चाक या रुळावरून खाली घसरलं आणि त्यामुळे आता बऱ्याच प्रवाशांना अडथळा निर्माण झाला। कारण आज हा संपूर्ण जो रूळ आहे तर या रुळाचं मेंटेनन्सचं आता काम सुरू आहे आणि त्यामुळेच या संपूर्ण रुळावरून जाणाऱ्या ज्या रेल्वे आहेत तर त्यांच्या 8 फेऱ्या बंद करण्यात आलेल्या आहेत। या सगळ्यामध्ये पुणे रेल्वे स्टेशनवरून जाणाऱ्या ज्या 8 ट्रेन आहेत तर त्या रद्द केलेल्या आहेत। लोकल ट्रेन ज्या आहेत तर त्या शिवाजीनगरवरून सुटतील आणि त्यासोबतच अनेक गाड्या आता उशिराने धावत आहेत। जसं पुणे ते CSTM, पुणेतून निजामुद्दीन, त्यासोबतच CSTM ते कोल्हापूर आणि CSTM ते बँगलोर या सगळ्या गाड्या आता रिशेड्यूल करण्यात आलेल्या आहेत आणि पूर्ण 8 ट्रेन यामध्ये रद्द करण्यात आलेल्या आहेत। यामध्ये ज्या रद्द करण्यात आलेल्या गाड्या आहेत तर त्या कोणत्या आहेत तर सोलापूर ते CSTच्या जी हे आहे तर ती रद्द करण्यात आलेली आहे। यासोबतच पुणे ते लोणावळा, पुणे ते फलटण, फलटण ते लोणंद आणि लोणंद ते फलटण, त्यासोबतच फलटण ते पुणे अशा ह्या सगळ्या ज्या फेऱ्या आहेत तर त्या रद्द करण्यात आलेल्या आहेत। आणि या सगळ्या ज्या रेल्वे आहेत तर त्या सगळ्या रेल्वे याच रुळावरून धावतात। त्यामुळे या रुळावरून धावणाऱ्या ज्या काही फेऱ्या असतील आजच्या दिवसाच्या तर त्या बऱ्यापैकी फेऱ्या रद्द करण्यात आलेल्या आहेत। आणि आत्ता पण आपण पाहिलं तर याचं सगळं काम जे आहे मेंटेनन्सचं तर ते आत्ता सध्या सुरू आहे। मात्र डायमंड क्रॉसिंगवरून हा जो अपघात घडलेला आहे तर अशी पहिलीच घटना आहे ज्यामध्ये वंदे भारत ही रुळावरून खाली आलेली आहे। त्यामुळे मोठा प्रश्न जो आहे तो आता प्रवाशांच्या मनात उपस्थित झालेला आहे। या सगळ्यामुळे जवळपास 7 तासांचा कालावधी गेला। संध्याकाळी काल 7:30 वाजता ही घटना घडली आणि त्याच्यानंतर जवळपास 7-7.5 तासांचा वेळ गेला आणि या कालावधीनंतर हा डबा रुळावरून व्यवस्थित बाजूला करण्यात आला। मात्र हे सगळं होत असताना आता प्रवाशांमध्ये बराच मनस्ताप जो आहे प्रवाशांकडून तो आता इकडे उपस्थित केला जातोय। तो त्यांना मनस्ताप जो आहे तो सहन करायला लागलेला आहे। आणि आज पुण्यातून 8 गाड्यासुद्धा रद्द करण्यात आलेल्या आहेत। 8 रेल्वे ज्या आहेत त्यासुद्धा रद्द करण्यात आलेल्या आहेत। कॅमेरा पर्सन अजय गांगुर्डेसह मी मोना यनपुरे, सिविक मिरर, पुणे। काल संध्याकाळी 7:30च्या सुमारास वंदे भारत एक्सप्रेसचा अपघात झाला। पुण्यातलं जे पुणे जंक्शन रेल्वे स्थानक आहे तर या जंक्शनच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 3वर येताना ह्या रेल्वेचा अपघात झाला आणि येण्याआधीच हा अपघात झाला। त्यामुळे आता या सगळ्या रेल्वेचं जे रूळ आहे त्या रुळाचं काम चालू आहे आणि मेंटेनन्सचं काम सुरू असल्यामुळे आता बऱ्याच रेल्वे उशिरा येत आहेत किंवा त्यांना वेळ लागतोय। बरेच प्रवासी आहेत ते इथे तात्काळत बसलेले आहेत, त्यांच्याकडनं आपण जाणून घेणार आहोत ते नेमके कधीपासून थांबलेले आहेत। तुम्ही इथे किती वाजल्यापासून थांबलेत आणि तुम्हाला कुठे जायचं? 10 वाजल्यापासून थांबलोय, पण रोज 11 वाजून 40 मिनिटाला येते।
आज लेट झाल्यामुळं सांगायला लागलं लेट आहे सगळी ट्रिप. तुम्हाला कारण काय सांगितलं जात आहे की कशामुळे झालंय आणि आता तुम्ही इथून कुठे चाललेत म्हणजे कुठून कुठे मी जाल? अक्कलकोटला चाललो आहे. अक्कलकोटला आमची सोबत आले ती रायचूरला जाणार आहेत. तुम्हाला बराच वेळ थांबायला लागला. हो. बरं, आणखी काही जण आहेत अक्कलकोटला जायचं यांना, त्यांची पण ट्रेन लेट झाली आहे कारण की सगळ्याच रेल्वे ज्या आहेत त्या रद्द झालेल्या, सगळ्याच रेल्वे ज्या आहेत तर त्यांना लेट होत आहे. काही रेल्वे रद्दसुद्धा झालेल्या आहेत. तुम्ही कुठे निघाले आहेत आणि किती वाजता इथे आलेत रेल्वे? सकाळ धरण 9 वाजता येऊन उभारलेत. 11 वाजता आहे म्हणून सांगितलं तर पण नंतर म्हणले 11:45 आहे म्हणून सांगितलं. आतापर्यंत त्यांचं काय रेल्वेचा पत्ता नाही. अच्छा, आता हे रेल्वेला उशीर होतोय त्यामुळे काय काय प्रॉब्लेम येत आहेत? आम्हाला उशीर होतं मला तिकडं पुढं जायला आम्हाला अंधारा होते ना मॅडम. मग अंधारा होते. आमचं पोर आहे इथं, सामान आहे सगळे, पुढं जायला कसं जायचं आम्ही? तुम्हाला याच्याबद्दल रेल्वेकडून किंवा या प्रशासनाकडून काही माहिती दिली का की असं असं झालंय त्यामुळे उशीर होणार आहे? नाही, त्यांनी म्हणलं तर असं रस्ता थोडा खराब आहे म्हणून रेल्वे लेट झाले म्हणून सांगितलं त्यांनी. अच्छा, तुम्ही कुठे निघालात आणि तुम्हाला सांगितलंय का की काय कारण आहे, का उशीर होतोय आणि कुठून कुठे निघालात तुम्ही? रायचूर को जाना है दीदी. हाँ, उसीर जाले, टाइम जाले, हमको रात को कब जाएंगे पता नहीं चलता. हाँ, उतनाच बताया कि रास्ता खराब होया ना, उतनाच बताया हमारे लोग को, पर वो आगे का नहीं पता है हमारे. फिक्स टाइम बताया क्या? फिक्स टाइम को बताया नहीं हमारे को. अब क्या करोगे, क्या खाओगे, क्या पियोगे यहाँ पे? क्या करेंगे, क्या करें पता नहीं दीदी. अभी रास्ता देखेंगे शाम तक क्या करने. हाँ, दिमागी नहीं. हमारे से क्या करने का, इतना लंबा से आया है, इधर बैठा है ना. अच्छा, कितने लोग हो आप? हमारा लोग है ना 5-6 लोग आहेत. हाँ, 5-6. आणखी काही जण आहेत त्यांच्याशी विचारायचा प्रयत्न करू. त्यामुळे तू कहा जा रहा है, तू कहा जा रहा है? ठीक आहे, अशी लहान मुलं आहेत आणि त्यासोबतच हे जे सगळे प्रवासी आहेत तर ते इथे प्लॅटफॉर्मवर थांबलेले आहेत आणि यांची जी ट्रेन आहे तर ती 11 वाजताची होती. त्यांनी सांगितलं 11:40ची ट्रेन आहे. त्याच्या आधी ते 9च्या ट्रेन होती म्हणून 9 वाजता येऊन बसले होते. आता 11:40ची आहे म्हणून ते 11:40ची वाट बघत बसले. मात्र आत्ता जर आपण पाहिलं तर 12-12:30 जरी होऊन गेले असले तरीसुद्धा यांची ट्रेन आलेली नाही आहे आणि अजूनही त्यांना किती वाजता ट्रेन येईल याबाबतचं कुठलीही स्पष्ट माहिती दिलेली नाही आहे. त्यामुळे आता यांना इथून जिकडे जायचं आहे तर तिथे पोहोचल्यानंतर तिथून पुढे पण उशीर होईल आणि रात्रीचा महिला आम्ही कसा प्रवास करणार असे प्रश्न यांच्याकडून उपस्थित केले जात आहेत. त्यासोबतच मूळ जे कारण आहे की इतका उशीर का होतो हे पण सांगितलं जात नाही आहे असं त्यांच्याकडून सांगितलं जात आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बऱ्याच रेल्वे ज्या आहेत तर या मार्गावरून जाणाऱ्या आता त्यांना वेळ होतोय, विलंब होतोय किंवा काही रेल्वे ज्या आहेत तर त्याच्या 8 फेऱ्या पण रद्द करण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे आता हे सगळं सुरळीत कधी होतं याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलेलं आहे. कॅमेरा पर्सन अजय गांगुर्डेसह मी मोना येनपुरे, सिविक मिरर, पुणे.